शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। खरीप पीक विमा 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून वितरित करण्यात येत आहे। मित्रांनो, मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग या 8 पिकांसाठी राज्य सरकारने पीक विमा मंजूर केला असून या 8 पिकांचा अग्रिम म्हणजेच पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो, एकूण 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे, जी की आपण ते 18 जिल्हे पुढे पाहणारच आहोत। मित्रांनो, पीक विमा यादी आज प्रकाशित केली असून शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी 17,500 रुपये तसंच कापूस या पिकासाठी 18,000 रुपये पीक विमा आलेला आहे। मित्रांनो, पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची KYC करण्याची गरज नाही। मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर ID असणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, पीक विमा 2025 जमा झाला की नाही हे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही ज्या बँकेत पीक विमा भरला आहे त्या बँकेत जाऊन चौकशी करा, अन्यथा आपल्या मोबाईलवरती SMS चेक करा। मित्रांनो, आता आपण 18 जिल्हे पाहूया जे की त्या जिल्ह्यात आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। मित्रांनो, यामध्ये चंद्रपूर, पुणे, बीड, धाराशिव, लातूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, गडचिरोली, धुळे, अहिल्यानगर, सातारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणी आणि वाशिम या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 100% पीक विमा रक्कम जमा झालेली आहे। मित्रांनो, रक्कम जमा झाली नसल्यास कमेंटमध्ये आम्हाला जिल्ह्याचं नाव टाईप करा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। पुन्हा भेटूया। जय महाराष्ट्र।